उन्हाळा आला म्हणजे प्रत्येकाच्या घरात कढीची रेसिपी बनतेच। आमच्याकडे तर उन्हाळ्यात हमखास दर 2 दिवसांनी कढीची रेसिपी ही ठरलेलीच असते। उन्हाळ्यात एक प्लेट कढी भात मिळाला म्हणजे तर जणू काही स्वर्गसुखच। पण कढी बनवलं म्हणजे सगळंच झालं असं नाही, कारण कढी ही चविष्ट, स्मूथ आणि कधी न फाटलेली बनवणं म्हणजे देखील हे स्किलच आहे। या व्हिडिओत बघून तुम्हाला कळलंच असेल कढी किती स्मूथ आणि न फाटलेली अशी बनलेली आहे आणि चव देखील एकदम उत्तम अशी झालेली आहे। मग ही अशीच उत्तम चवीची, कधी न फाटणारी, स्मूथ टेक्स्चरची कढी बनवण्यासाठी मी इथे काही महत्त्वाच्या टिप्स वापरलेल्या आहेत। त्या टिप्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि ही कढी बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर मला एक लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा कढी कशी झाली आहे आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने कढी बनवतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही बघत आहात समृद्धीज किचन कट्टा। कढी बनवायच्या आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि त्या बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 2 वाटी भरून दही। इथे आपल्याला कढी बनवताना एकदम आंबट असं दही घ्यायचं नाहीये, एकदम फ्रेश असं दही वापरायचं आहे। आता या दह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव वाटी बेसन। इथे मी पाव वाटी बेसन वापरलेलं आहे। कढीला जर तुम्हाला घट्टपणा आणायचा असेल तर याच्यामध्ये बेसन घालणं जरुरी आहे। बेसन घातल्यामुळेच कढीला एक घट्टपणा येतो आणि कढी स्मूथ टेक्स्चरची बनते। आता या दह्यामध्ये आपण पाव वाटी बेसन घालून चांगलं मिक्स करून घेऊया। चला तर मग बेसन दह्यामध्ये चांगलं फेटून घेऊया। बेसनाच्या गुठल्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत। आता आपण हे बेसन आणि दही 5 ते 10 मिनिट साईडला असंच ठेवूया, म्हणजे बेसन आणि दही चांगलं एकजीव होऊन जाईल। 5 ते 10 मिनिटानंतर आपल्याला हे बेसन आणि दही एका रवीने चांगलं घुसळून घ्यायचं आहे। जेवढं दही रवीने घुसळून घ्याल तेवढं ते स्मूथ टेक्स्चरचं बनतं। आता हे घुसळलेलं दही आपण 5 मिनिट असंच ठेवूया, तोवर आपण बाकीची तयारी करून घेऊया। आता मी इथे घेत आहे 4 हिरव्या मिरच्या। मी इथे तिखट मिरच्या वापरलेल्या आहेत। सोबतच घेणार आहे 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं। हे सर्व पदार्थ आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। कढीला फोडणी देण्यासाठी हे सर्व पदार्थ मी वाटून घेतलेले आहेत। आता इथे आलं, लसूण, मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे, ते आपण बाजूला ठेवूया। आता पुन्हा आपण दह्याचं बॅटर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून पुन्हा रवीने चांगलं घुसळून घ्यायचं आहे, म्हणजे हे दही चांगलं पातळ असं होऊन जाईल। जेवढं तुम्ही दही घुसळाल तेवढं ते स्मूथ असं तयार होतं। दुसरीकडे कढईमध्ये आपल्याला साधारण 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये घालायची आहे पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, एक दालचिनीचा तुकडा, 4-5 लवंगा आणि एक लाल मिरची, ही पण मोडून घातलेली आहे। ही अशी आपल्याला तेलाला फोडणी द्यायची आहे आणि हे सर्व पदार्थ तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। थोडे गरम मसाले घातले म्हणजे कढीचा फ्लेवर एकदम छान असा येतो। आता घालूया खरा पदार्थ ज्याच्यामुळे कढीची चव वाढणार आहे, ते म्हणजे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट। याच्यामुळे कढी तिखट आणि स्वादिष्ट अशी बनेल। आता या फोडणीमध्ये गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला आलं, लसूण, मिरचीची आपण जी काही पेस्ट तयार केलेली होती ती चांगली परतून घ्यायची आहे, तिचा कच्चेपणा घालवायचा आहे। आता घालूया पाव चमचा हळद। हळद घातला म्हणजे कढीला चांगला असा रंग येतो। आता हळद घालून चांगली परतून घेऊया। सगळे पदार्थ तेलात चांगले परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे दही आणि बेसन करून ठेवलेलं मिश्रण। या मिश्रणामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी देखील घातलेलं होतं। आता हे मिश्रण आपण चमच्याच्या साहाय्याने चांगलं हलवत राहायचं आहे। सुरुवातीला
फोडणी दिल्यावरती कढी आपल्याला सतत हलवत राहायची आहे, नाहीतर दही फुटू शकतं. आता या कढीमध्ये आपण अजून घालूया 1 ग्लास पाणी. त्या भांड्यामध्ये आपण दही आणि बेसन ठेवलेलं होतं, त्या भांड्यामध्ये पाणी घालून आणि मग या कढीमध्ये ओतायचे. कढी शिजवताना आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच शिजवायची आहे, त्याची उकळी काढायची आहे. जर हाय फ्लेमवर तुम्ही पटकन उकळी काढायला गेलात तर कढी फुटण्याचे चान्स जास्तीचे असतात, म्हणून आपल्याला कढी लो टू मीडियम फ्लेमवरच उकळी काढून घ्यायची आहे. आता या कढीला आपल्याला हळूहळू उकळी आणायची आहे, एकदम हाय गॅस ठेवून आपल्याला याची उकळी आणायची नाही आहे, त्याच्यामुळे कढी फुटण्याचे जास्तीचे चान्स असतात. मी सांगितले त्याप्रमाणे जर तुम्ही कढी बनवून बघितली तर नक्कीच तुमची कढी एकदम चविष्ट, स्मूथ टेक्स्चरची आणि कधी न फुटलेली अशी तयार होईल. आता हलकासा कढीला गोडवा यावा याकरता याच्यामध्ये मी घालत आहे 1 चमचा भरून साखर. मीठ याच्यामध्ये सगळ्यात शेवटी घालायचं आहे. जर मीठ तुम्ही सुरुवातीला घातलं तर कढी फुटण्याचे हाय चान्सेस असतात, म्हणून आपल्याला कढी बनवताना नेहमी मीठ शेवटी घालायचं आहे, जेणेकरून आपली कढी फुटणार नाही. आणि कढी शिजत असताना सतत हलवत राहायची आहे. आता याच्यामध्ये घालूया कोथिंबीर आणि या कढीला हळूहळू लो फ्लेमवरती चांगली उकळी काढून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता कढीला उकळी यायला हळूहळू सुरुवात झालेली आहे. आता आपण कोथिंबीर या कढीमध्ये चांगली मिक्स करून घेऊया, चांगली कढी हलवून घेऊया. कढीला मस्तपैकी हळूहळू उकळी यायला लागलेली आहे. लो टू मीडियम फ्लेमवरती आपण हळूहळू या कढीला चांगली उकळी आणत आहे. साधारण 10 ते 15 मिनिट या कढीला हळूहळू आपल्याला उकळी आणत हलवत ही कढी चांगली शिजवून घ्यायची आहे. साधारण 10 मिनिटानंतर कढी चांगली शिजत आलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ. मी इथे अर्धा चमचा मीठ या कढीमध्ये घालत आहे आणि ही कढी पुन्हा एक उकळी आणून चांगली शिजवून घ्यायची आहे. सगळ्यात शेवटी मीठ घातलं म्हणजे कढी अजिबात फुटत नाही. आता पुन्हा हलवत हलवत ही कढी चांगली शिजवून घ्यायची आहे. मी सांगितले त्या टिप्स वापरून जर तुम्ही कढी बनवली ना तर तुमची कढी अजिबात फुटणार नाही आणि एकदम स्मूथ टेक्स्चरची आणि चविष्ट अशी कढी तयार होईल. उन्हाळ्यामध्ये कढी प्रत्येकाच्या घरात बनत असते, कारण उन्हाळ्यामध्ये गरमी वाढते आणि शरीराला थंडावा मिळावा याकरता आपण दह्यापासून कढी बनवतो आणि जेवणही जास्तीचं जात नाही, त्याच्यामुळे कढी भात खायला एकदम छान असा वाटतो. पण ही कढी खाल्ल्यावर जर स्वादिष्ट लागली तर 2 घास जास्तीचे जातात, म्हणून कधी पण कढी बनवताना काही टिप्स आणि ट्रिक्स वापरायच्या, जेणेकरून कढी एकदम स्वादिष्ट अशी तयार होईल. सुरुवातीला दही घेताना आपल्याला कमी आंबट असं दही घ्यायचं आहे, जेणेकरून कढी आपली आंबट होणार नाही. कढी बनवताना सुरुवातीला दह्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन घालायचं आणि ते चांगलं मिक्स करून त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून कढी एकदम स्मूथ आणि घट्ट अशी तयार होईल आणि ती अजिबात फुटणार नाही. आणि कढी शिजवताना ती लो टू मीडियम फ्लेमवर उकळी काढून घ्यायची, म्हणजे ती अजिबात फाटणार नाही. आणि अगदी शेवटी त्याच्यामध्ये मीठ घालायचं. या साध्या आणि सोप्या अशा ट्रिक्स वापरून जर तुम्ही कढी बनवली ना तर तुमची पण कढी एकदम स्वादिष्ट, चविष्ट आणि स्मूथ टेक्स्चरची आणि कधी न फाटलेली अशी तयार होईल. आता मीठ घातल्यावर आपण 5 मिनिट अजून एक उकळी काढून घेतलेली आहे. आता खाण्यासाठी तयार आहे एकदम टेस्टी दह्याची कढी. ही कढी तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत कशासोबत देखील खाऊ शकता, पण भातासोबत खाण्यात याची काही वेगळीच मजा आहे. 1 प्लेट कढी भात जर तुम्ही खाल्ला ना तर तुमचा दिवस एकदम सार्थकी लागेल. आणि हो, मी ह्या पद्धतीने कढी बनवलेली आहे. तुम्ही कशा पद्धतीने कढी बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कढीमध्ये कुठले कुठले पदार्थ अजून टाकू शकता, काय घालता हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ बघताय ते पण मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आपल्याला कळेल की कुठल्या भागात कशा प्रकारे कढी बनवतात. आता मग ताव मारूया
गरमागरम कढी आणि गरमागरम वाफळता भात याच्याबरोबर कढी खायची म्हणजे एक वेगळीच मजा येते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कमेंट पण करा व्हिडिओ कसा झालेला आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल बटन नक्की दाबा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी पाहायला तुम्हाला नक्कीच मिळतील.